सुंदर असा पटकवणारं मंडळ आहे हनुमान भजन मंडळ टाकूबाईची वारी. असा निकाल जाहीर आहे. प्रत्येकाने आपलं यावं आणि वर श्रीफळ घ्यावं किंवा आदरणीय दादा आलेले आहेत तिथं बरीच मंडळी आलेली आहेत. यांच्या हस्ते जर सादर करायचं असेल तर थोडंसं एक स्मृतिचिन्ह घंटा वाजवायची गरज नाही. अख्ख्या गावाला कळत आहे. लय आनंद महाराज खरंय का खोटं आहे. आणि त्याच गुरुजीनं म्हणा उद्या सुट्टी आहे. एक हात तिला एक हातात करा महाराज. इतके खालात्यात इतके उड्या हाणत्यात खरं मजा येते. पैशाचे नियम आहे 16व्या अध्यायामध्ये 472 ओव्या आहेत आणि 472 ओव्यांमध्ये दोनच शब्द आहेत. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. 16वा अध्याय जर बारीक वाचला तर जन तेव्हा लाचार गजर या ठिकाणी झाला पाहिजे. समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर जगामध्ये फक्त 4 जण आहेत की जग सुखी करू शकतात. एक संत, 2 ग्रंथ, 3 ग्रंथ, एक आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं फक्त आईला वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. संतांनंतर ह्या जगाला लुटणारे सगळे कल्याण करणारे फक्त संत आहेत. फक्त संत आहेत. आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको हे फक्त भगवंताला वाटतं. पापाचा भ्रष्टाचाराचा पैसा घरात आला नको. तुझी मुलं माझ्या अंगात खांद्यावर खेळली ना हीच माझी संपत्ती. अरे तू 90 सुखी राहणार आहे. अरे त्या बहिण मला ना तू बैठी करू घातलं. तुला शिकवलंय पाण्याची बाटली विकत घेणार बाप आहे. काही लागत नाही मला. माझं वय झालंय. फक्त तुझी मुलं आहेत ना माझ्या अंगात खांद्यावर खेळली ना सगळं कमवलं मी. बस माझ्या खिशातलं चॉकलेट काढलं आणि तुझ्या मुलांनी खाल्लं ना मी त्यांचा मुका घेतला ना सगळं कमवलं. पण कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांनी पोराला एवढं शिकवलंय कमाव. मला हात पण कमाव. धावा टाक, बाल टाक, बंब टाक, जेसीबी घे, भोकळण घे, कमाव. मग त्याची पोरगी बायको कर, तिला भाऊ नसला पाहिजे. दोन्ही मुली तुझ्या मोगाने बसू दे, कमाव. झालंय अख्ख्या जगात सगळ्यात कोवळं बाळ कोण झालं असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. या विश्वात ज्ञानोबांच्या जीवनात एकच नजर टाका. सगळ्यात कोवळा बाळ जर कोण असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. बाळ 16 वर्षाचा आहे पण विश्वाची आई आहे. हा चमत्कार आहे. हा झालाही नाही, होणारही नाही, पुढे निघाय का कालही नाही, आजही नाही, पुन्हा नाही. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं बसायदान पाठ नाही. 70 त्याच्यापर्यंतचा अमृत महोत्सव करायला निघलाय. ठेवायचं कामच काय. 70 उसाला आलेला तुरा ओव्या आहे. उसाला आलेला तुरा उपयोगाचा काय? काय उपयोगाचा आहे? भेंडा ओला ना उपयोगा. ज्ञानोबाची भाषा काय? ज्ञानोबा म्हणतात भेंडा ओला ना उपयोगा. भेंडीचं झाड ओलला काय आणि वाळेल काय उपयोग काय? म्हातारा 82चा झाला काय? तो जर बिगर मालकरी असेल उपयोग काय? काय उपयोग झाला? ओव्या नीट ऐका. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध आहे. मोबाईल बंद करा. मोबाईल डाव्याच्या बरोबर मला ओवी नको. मग गोल सटकण्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी. आता आपले कीर्तनात आज जवळजवळ 200 वेळा
आणि इंग्लिश बोलला तर त्याची क्लिप करायची, त्याचा बांबू उठून टाकायचं, सांगायचं. या जगात ज्याला लवकर मारायचे त्यानं खरं बोलायचं. खरा बोलला का तो व्यावाच. तुमचं काय तुम्ही नापास झालेली बापे सगळे, तुम्ही फक्त कडक टोप्या घालून दिला खेळ माणसं. गळ्यातली दागिने म्हणून मुलं इंजिनिअरिंग राहते, काय करतात मुलं? विचार करा ना. आम्ही बोललो का आम्ही झालं लोकांचे दुश्मन. आम्ही बोलायला गेलो की आमच्या खिलीपा करायच्या, बातमी करायची, इकडे भावना दुखवल्या. कुटुंबासाठी त्याचं काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. कोण बोलतो? आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकारला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय 2-4 दिवस चालत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस चालत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. काय लागतं आता एखाद्याला म्हणत समजावता आला तो इंद्रिकर फोकस होऊ शकतो. इंद्रिकर काय एका झापडीचं काय? मी म्हणतो इंद्रिकर मरून 10 लाख खर्चाची कवा हा प्रश्न. आता ऐका, काम जर अपुरा राहिला तर ग्रुप तयार होतो, आणि काम जर पुरा झाला तर लोक तयार होतो. सूत्रबाजी अवघड. काम अपुरा राहिला का ग्रुप तयार होतो, आणि काम पुरा झाला लोक तयार झाला. आणि जगातले सगळे दुःखी माणसं फक्त लोभामुळे आहे. आज कीर्तना स्टेजवर खाली बसलेली जेवढी माणसं आहेत, ही माणसं फक्त पैशानं श्रीमंत आहेत, संसारात नापास माणसं आहेत. 472 ओव्यांमध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण 6 गुणांमधला 1 गुण 26 जणांना संपू शकतो. आणि 26 गुण ज्यांच्याकडे असतात त्यांना संत म्हणतात. मग 16वा अध्याय 2च शब्दावर आहे, एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. आणि 17वा अध्याय हा फक्त 6 शब्दावर आहे. 16व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत आणि 433 ओव्यांमध्ये 7 शब्द आहेत. सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार आणि सात्विक श्रद्धा, तामस श्रद्धा आणि राजस श्रद्धा. 6 शब्दावर आहे. 6 शब्दावर 17वा अध्याय आणि 2 शब्दावर 16व्या अध्याय. बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं आहे की जग सुधरत चाललंय. हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा आहे. लोकांना वाटतंय या विश्वात आपल्याला चांगलं बनवू शकला की आपल्या बापाचा अभ्यास करायचा. आपल्या बापानं आपल्याला लाचार बनवलं नाही. आपण आपली मुलं व्यसनाधीन करून टाकली आणि याला 5च गोष्टी काढणे होते. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 आई बाबांचे लाड आणि 5 नालायक मित्राची दोस्ती. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. त्याचे काय नाही तर बरोबर तुम्ही फक्त बदल कमवली माझ्याकडे. पण एका चांगली मुलगी मला आहे, तुम्ही मुलीला बोलू शकला नाही. तुम्ही कधीच मुलीला म्हणत नाही शाळेतून लवकर ये, तुझा बाप तुला आहे अशी म्हणणारी आईच नाही. म्हटलीच नाही आहे कधी तुझ्या हातात असा बंद उत्तर घेत नाही. म्हणजेच नाही हसायच्या गोष्टीत राहिला नाही. माणसं संपून गेली. तुमचं काय पहिल्या म्हणणारी गोष्ट खरी मुलगी मला आहे. हसायची मोबाईल आहे त्यामुळे अंडरपॅन्ट खरी आणि महिला लोकांना राग येतो. मुलगी जर पळून गेली आयुष्य कधी घर घडणारा बाप म्हणू शकता रडतो बाप. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सांगतो द्या. पोलीस जेव्हा मुलगी घेऊन पोलीस स्टेशनला येतात मुलीचा बाप मुलीच्या पायावर नाक घासतोय. बहिण्यात म्हणाला तर त्यांना पलटी करून घातलाय. पाण्याची बाटली विकत नाही घेणारा बाप आहे. तुटकी चप्पल सुतळीला बांधणारा बाप आहे. पहिला पाहिजे नाही तुम्हाला बापाची स्वप्न आहे. आज आम्ही बापाच्या स्वप्नांचा काचूर करून टाकलाय. कोणा तुमच्या नाही मुलीच्यासाठी बाप का कष्ट करतो माहिती तुम्हाला?
उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर सुनेच्या ताब्यात मुलाच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोशीरवाल्या लेकराला तिच्या भावाकडे 20 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे. ही बापाची स्वाभिमानाला जगली पाहिजे. हे स्वप्न कोणाचे बापाच आहे. काळ्या आईचा व्यवहार केला तर तो ढालचा रडला, माणसात नाही रडला. आणि मग त्याच्या मनानं उत्तर दिलं, अरे रडतो कशाला, मुलगा असता तर हिसा द्यावाच लागला असता. सगळे लोक म्हणले तुम्ही लग्नाला जमीन विकली, तुम्हाला तिची होती तिला दिली. आणि पूर्वी जेव्हा पोलीस स्टेशनला आणली जाते, बाप तिच्या पायावर डोकं ठेवतो आणि नाक घासतो. बाप बाई तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन, त्या मुलाचा नाक सोड. महाराज खाली वाकलेला बाप रडतोय, एकदम दरी पोरगी काय विशाल नाहीये, पण बापाला खालून वर करायला वाकत सुद्धा नाही. आता हे बिचारे आजी आहेत आपल्या मग आजी सारख्या आहेत. याची आजी जर आमच्या पाया पडली तर आपल्याला लाज वाटते. एखादा वयस्कर वारकरी जर आपल्या पाया पडतात तर आपल्याला लाज वाटते. आपला तो अधिकार नाही. आज बाप पाया पडतो पण मुलगी वाकत सुद्धा नाही. खाली वाकत ती मुलगी अंगठावर करते, अंगठा पायाचा. आणि ती पोलिसाला सांगते आता माझा सोबत नाही. कोणाचा तुम्ही काय कमावलं मला सांगा. आणि कधी ध्यानात राजकारणी लोक सुद्धा रजिस्टर लग्न करायला तुम्ही आर्टिस्ट द्यायला काय आहे फक्त दोघांचे दाखले पाहिजे. आणि एक मित्र काय 92 तर मिळतील. माझं मत आहे, तुम्हाला पटतंय का? रजिस्टर लग्न करताना मुलीकडच्या एखाद्या तरी माणसाची संमती पाहिजे. सुलता पाहिजे, काका पाहिजे, मामा पाहिजे, पण कुणी तरी पाहिजे. तुमचं काय 7 मिनिटात कोणी लग्न करून येते. 7 मिनिटात हार तयारच असतो, गुरु तयारच असतो, सर्टिफिकेट तयारच असते. आपण म्हणाला केस करायची रजिस्टर. एका मुलीने तर मला डायरेक्ट सांगितलं, महाराज तुम्ही बोलूच नका, मला त्या पोरानं पडवलंच नाही, मी त्याला पडवलं. काय नाही सुनीता ठाकरे मला सांगितलं. आणि हे एवढे पोर आहे, कोण बोलायचं यांना? मी मध्ये सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही. त्याचा मला अंदाज आला. मी असाही गेलो तर तुमच्यात काही फरक नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येणार. हा माणूस काय काळ बदलला आहे. मुलांच्या मुलींच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. तुमच्या शाळेत बोल सर्व काय बैठे सावधान सावधान घे. मी सावधान म्हणतो, तू पाय वर करतोय नाही. काम पुरा झाला नाही तर पोरं तयार होतो. तुम्ही काय काळजी करू नका. आणि काम जर पुरा झाला तर लोक तयार होतो, मत्सर तयार होतो. मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो. आणि मग तिसऱ्या त्या वगैरे तयार होतात. पाणी नाही पण बुडवतंय, आगी नाही पण जाळतंय, दोरे नाही पण बांधतंय, शस्त्र नाही पण कापतंय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखरे विण रोविती, बाष्के विण गोविती. आणि या 12 जणांना आपण मारू शकत नाही, आपल्या हातातच नाही. पण एक करू शकतो आपण, म्हातारीचा कार्यक्रम करू शकतो. आणि त्या म्हातारीचं नाव काय? करेक्ट. आणि माया नावाची म्हातारी मारायला 2च औषध आहे, एक काकडा आणि 2 हरिपाठ. मग काकडा